श्री गुरुदेव दत्त चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत होतं। आज आपण पाहणार आहोत एक अमूल्य बहुउपयोगी सर्वावर एकच रामबाण असं एक दत्त महाराजांचं दिव्य स्तोत्र दिव्य स्तुती अर्थ त्यांनी केलेली त्यांची प्रार्थना ते म्हणजे दत्तभावनी। बऱ्याच लोकांना तुम्हाला माहिती असेल दत्तभावनी रंगावधूत स्वामी महाराजांनी केली, पण ती कधी केली, त्याचा फायदा काय, विधी नियम काय, ते पठण कसं करायचं, त्याची निर्मिती कशी झाली, हे सर्व आज आपण पाहू। एक 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 पाहूया। मुद्लात रंगावधूत स्वामी महाराज म्हणजे आपल्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे ते शिष्य आहेत। त्यांचं नाव आहे रंगवधूत स्वामी, रंगवधूत स्वामी महाराज। त्यांना बाबजी असं म्हणतात तिकडे गुजरातेत। तर एकदा हे बाबजी तिथेच नारेश्वर जवळ सईज गावात होते गेलेले, तर तिथे सिद्धनाथ महादेव मंदिर म्हणून आहे, तिथे ते उतरले होते तिथे धर्मशाळेत त्या मंदिराच्या आवारात। तर त्यावेळी त्यांचे एक भक्त संध्याकाळच्या वेळेला असे कमलेश भाई आणि त्यांची पत्नी, तिचं नाव आहे धनलक्ष्मीबाई, ते उभयता स्वामी महाराजांचे भक्त होते, दत्तप्रभूंची सेवा करत असत स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनानुसार। तर ते तिथे आले, त्या प्रचंड व्याधीग्रस्त होत्या, त्यांना शारीरिक व्याधी होत्या, असह्य वेदना होत्या, मानसिक त्रास होते आणि इतरही बाहेरचे प्रचंड त्रास होते की ते आता सहन होत नव्हते। बरेच औषधं झाली, डॉक्टर झाली, सगळे उपाय थकले, आता काही नाही। तर ते दोघे शेवटी रंगावधूत महाराजांच्या चरणी शरण आले आणि त्यांना सांगितलं की आता काही आमचा धडगत नाही, याच्यातून मार्ग द्या। त्यांचं ते दुःख, दोघे अश्रू ढाळत होते, त्यांचं ते दुःख पाहून रंगवधूत महाराजांचं मन हेलावलं आणि त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे काही ओळी बाहेर पडल्या। त्यांनी दत्तप्रभूंचं ध्यान केलं, स्मरण केलं आणि ह्या ओळी बाहेर पडल्या। त्या त्यांनी लगेच एका कागदावर लिहिल्या, त्या ओळी झाल्या 52। मग रंगावधूत स्वामी महाराजांनी आर्ततेने केलेली भगवान दत्तात्रेयांची आळवणी त्या सिद्ध स्थितीतनं, सिद्धावस्थेतनं निर्माण झालेल्या त्या ओव्या आहेत। तर त्या ओव्या त्यांनी लिहिल्या। तर ते विचार करत होते, हनुमान चालीसा आहे तसं हे आपण 40 ओव्यांचं करूया का, म्हणून ते काही कमी करायचा प्रयत्न करत होते। तर तिथे दृष्टांत घडला, स्वयं भगवान दत्तप्रभूंनी सांगितलं की यातली ओळी कमी करायचं कारण नाही, हे 52 ओळीच प्रसिद्ध कर आणि हे प्रसिद्धीला येईल, हे लोकांच्या उपयोगी होईल, ओळी कमी करू नये असा आदेश झाला। त्या आदेशानुसार त्यांनी पालन केलं आणि 52 ओळींचं हे अमोघ वरदान रूपी स्तोत्र लिहिलं। ते स्तोत्र कमलेशबाईंच्या हातात दिल्यानंतर त्यांनी त्याची उपासना केली आणि चमत्कार घडला। काही दिवसांनी त्या व्याधीमुक्त झाल्या, पूर्ण बऱ्या झाल्या। तिथून हे स्तोत्र प्रसिद्धीस पावलं। तो दिवस होता माघ शुक्ल प्रतिपदा 4 फेब्रुवारी 1935। या दिवशी ही सईज गावात सिद्ध महादेव मंदिरात घडलेली घटना आहे। संध्याकाळच्या वेळेला तिथे या स्तोत्राचा जन्म झाला। असं हे दिव्य स्तोत्र आहे। हे कशावर काम करतं, काय काम करतं, तर असं कुठलंही अशक्य गोष्ट नाही की जे दत्तभावनींनी साध्य होत नाही। अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हटलेलं आहे। तर महाराज सर्व सिद्ध करतात, सिद्धी देणारे ते आहेत, फक्त भाव हवा। भावपूर्ण कृती आपल्या हातून व्हायला हवी। आता हे कसं पठण करायचंय, किती पठण करायचंय, किती आवृत्त्या केल्या तर काय फायदा, याचा आता एक आपण उपाय पाहिला, तो म्हणजे आजारपणावर। दुर्धर व्याधीग्रस्त कोण असेल, इतर काही बाधित झाला असेल, हा दोष, तो दोष, नजर दोष, आमका दोष, तमका दोष, तर त्याच्यावर रामबाण काम करतं।
आणि त्याचं अनुष्ठान कसं करायचं, किती करायचं, त्याचे नियम काय, हे आपण पुढच्या भागात आता पाहूया. कारण बराच मोठा व्हिडिओ होईल, तर सर्वांच्याच दृष्टीने ते हितकारक आहे. तर भाग 2 अवश्य बघा, तो उद्याच येईल. तर तो अवश्य बघा. तुम्हाला माझे आवडत असतील व्हिडिओज केलेले हे, तर तुम्ही फॉरवर्ड करताय तसेच फॉरवर्ड करा, शेअरही करा लोकांना. आणि दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनल ज्यांचा सबस्क्राईब करायचा राहिलाय त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत आनंदाने दत्तप्रभूंच्या नावात लीन होऊन सुखाने समाधानी जीवन व्यतीत करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.